नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून जातीव्यवस्था म्हणजेच काय, जातीव्यवस्थाचा अर्थ, जातीव्यवस्थेच्या व्याख्या आणि जातीव्यवस्थेची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केला होता। आता आपण पाहणार आहोत की या जातीव्यवस्थेने जी मानवामध्ये जी विषमता निर्माण केली, या जातीव्यवस्थेने जी असमानता निर्माण केली, या जातीव्यवस्थेच्या असमानतेतून समाजामध्ये काय दोष निर्माण झाले, त्या दोषाचा विचार आजच्या या प्रकरणाच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर व्यक्तीमध्ये विषमता निर्माण करणारी जातीव्यवस्था उच्च लोकांच्या दृष्टीने फायदेशीर असली तरी कनिष्ठ जातीव्यवस्थेने स्पृश्य आणि अस्पृश्य म्हणजे स्पर्श करणारे आणि स्पर्श न करण्याजोगे असा जो भेद निर्माण केला, त्या भेदामुळे जातीव्यवस्थेमुळे अशा प्रकारच्या या जातीव्यवस्थेमुळे एकात्मता असणारा भारतीय समाज निर्माण होऊ शकला नाही। हा सगळ्यात मोठा दोष या भारतीय जातीव्यवस्थेचा आहे। व्यक्तीमध्ये काय निर्माण केली, विषमता या जातीव्यवस्थेने निर्माण केली। फक्त एका विशिष्ट वर्गाला, उच्च समाजला जाणाऱ्या ज्या जाती होत्या, ज्या उच्च समाज किंवा श्रेष्ठ समाजला जाणाऱ्या ज्या जाती होत्या, त्यांना मात्र विशेष अधिकार, विशेष हक्क या जातीव्यवस्थेने दिले। मात्र कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या ज्या जाती होत्या, कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या किंवा नीच समजल्या किंवा तुच्छ समजल्या जाणाऱ्या ज्या जाती होत्या, त्यांना मात्र अनेक हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम या जातीव्यवस्थेने केलेलं आहे। तर अशा प्रकारची ही जातीव्यवस्था काय होती, समाजासाठी घातक होती। या जातीव्यवस्थेने पवित्र अपवित्रतेच्या कल्पना, स्पृश्य अस्पृश्य म्हणजे काही व्यक्ती स्पृश्य आहे की त्यांचा स्पर्श चालतो, काही व्यक्तींचा स्पर्श अजिबात चालणार नाही, असा स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव या जातीव्यवस्थेने मुळात निर्माण केलेला होता। तर अशा प्रकारे एखाद्या वेळेस मांजरांचा, जनावरांचा, कुत्रांचा वगैरे स्पर्श लोकांना चालत होता, पण माणूस म्हणून मानवाचाच मात्र स्पर्श या अस्पृश्य लोकांचा स्पृश्य लोकांना चालत नव्हता। अशा प्रकारची ही घातक व्यवस्था या जातीव्यवस्थेने निर्माण केलेली आहे। 1931च्या जर पूर्वीचा जर विचार केला तर 1931च्या पूर्वी दलित ज्या जाती आहेत, या जातींना तर बाह्य जाती म्हणून त्यांची नोंद केल्या गेली होती। म्हणजे एकंदरीत माणसाला माणुसकीने वागवण्याची पद्धत या जातीव्यवस्थेने पूर्णतः नाकारलेली होती। अशा प्रकारची ही जातीव्यवस्था, जी जातीव्यवस्थेला स्वातंत्र्य मान्य नाही, समता मान्य नाही, बंधुता मान्य नाही आणि न्याय मान्य नाही। म्हणजे आजची जी लोकशाहीची मूलभूत तत्व आहे, आजची जी लोकशाहीची जी काही मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, ही चारही मूल्य, ही चारही तत्वाला हरताळ फासण्याचं काम या जातीव्यवस्थेने केलेलं होतं। मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक शोषण, अस्पृश्यता, जातीवाद अशा अनेक समस्यांचा उदय या जातीव्यवस्थेतून झालेला होता। अशा प्रकारे आणि अशा प्रकारची असणारी ही जातीव्यवस्था, या जातीव्यवस्थेनं मोठ्या प्रमाणात भारतीय समाजाची हानी करण्याचं काम केलेलं आहे। तर अशा प्रकारची या जातीव्यवस्थेमुळेच काय झालं की भारतीय समाज हा एक राहू शकलेला नाही आहे, भारतीय समाज हा एकसंघ राहू शकलेला नाही आहे। आपण पाहिलं वैशिष्ट्यामध्ये की भारतीय समाजाचं खंडात्मक विभाजन होण्यामागे जर काही कारणीभूत असेल तर ते म्हणजेच काय आहे, ही जातीव्यवस्था आहे। तर अशा प्रकारच्या या जातीव्यवस्थेने अनेक दोष, अनेक संकट भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून निर्माण केले गेलेले आहेत। तर आज सुरुवातीला आपण काही दोषांचा विचार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला दोष आहे सामाजिक व धार्मिक हक्कांचा अभाव। समान सामाजिक व धार्मिक हक्कांचा अभाव। जातीव्यवस्था ही मुळातच विषमतेवर आधारलेली आहे। जाती व्यवस्थेमध्ये उच्च जातींना सामाजिक व धार्मिक अधिकार बहाल केलेत, उच्च जातींना काही विशेष धार्मिक अधिकारही बहाल केले, परंतु बहुजन असणारा कनिष्ठ जातीच्या लोकांना मात्र अशा सामाजिक आणि धार्मिक हक्कांपासून वंचित ठेवल्या गेलं। धर्माच्या नावावर अस्पृश्य जातींना गुलाम बनवण्याचं काम या जातीव्यवस्थेने केलेलं आहे। अशी अनेक बंधनं कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीवरती या जातीव्यवस्थेने लादलेली आहेत। जातीव्यवस्था कशी आहे, मुळातच विषमतेवर आधारित। जातीव्यवस्थेला समानता ही मुळात मान्यच नाही आहे, जातीव्यवस्थेला समानता अजिबात मान्य नाही। जातीव्यवस्थेचा मूलभूत आधार जर काही असेल तर तो आधारच काय आहे, आधार विषमता आहे, असमानता हा आहे।
त्यामुळे ह्या जातीव्यवस्थेनं काय केलं की उच्च समजल्या जाणाऱ्या ज्या जाती आहे या उच्च समजल्या जाणाऱ्या जातींना विशेष असे सामाजिक व धार्मिक अधिकार बहाल केले. उच्च जातींना काही विशेष धार्मिक अधिकारही बहाल केले, परंतु जे बहुसंख्य लोक होते, कारण की या उच्च जातींची लोकसंख्या अत्यंत कमी होती, या उच्च जातीची लोकसंख्या कशी होती, अत्यंत कमी होती, पण कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातींची संख्या मात्र समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. त्यामुळे बहुसंख्य कनिष्ठ जातीच्या लोकांना मात्र असे जे काही सामाजिक अधिकार होते, जे काही धार्मिक अधिकार होते, या सामाजिक आणि धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचं काम या जातीव्यवस्थेनं केलेलं आहे. एवढंच नाही तर कनिष्ठ जातीवरती अस्पृश्यता लादली. कनिष्ठ जाती या अस्पृश्य आहे, त्यांचा स्पर्श वरिष्ठ जातीतील लोकांना चालणार नाही. अशा प्रकारे अस्पृश्यता लादून एकंदरीत त्यांना ते लोक सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या कशा प्रकारचे अयोग्य आहे, अशा प्रकारची निर्योग्यता अयोग्यता त्यांच्यावर लादण्यात आली. ग्रामीण भागात आजही जर पाहिलं आपण तर आजही बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची जातीव्यवस्था अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. आजही मोठ्या प्रमाणामध्ये वंचित लोकांचं या कनिष्ठ जातीतील लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होताना आपल्याला दिसून येते. आजही यांना अनेक हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवण्याचं काम या जातीव्यवस्थेने केलेलं आपल्याला दिसून येते. बऱ्याच वेळेस ज्या जातीव्यवस्थेमध्ये सार्वजनिक जी पाणवटी होती, सार्वजनिक ज्या काही विहिरी होत्या, या विहिरीवरती या पाणवट्यावरती लोकांना पाणी भरू दिलं जात नव्हतं. त्याचबरोबर त्यांना सर्वसामान्यांसोबत पंक्तीमध्ये बसून जेवण करण्याचा अधिकार नव्हता. त्यांना मंदिरामध्ये प्रवेश करता येत नव्हता, मंदिरामध्ये जाता येत नव्हतं. तर अशा प्रकारे एकंदरीत अशा प्रकारचे अनेक अधिकार या जाती व्यवस्थेने व्यक्तींकडून हिरावून घेण्याचं काम, कनिष्ठ जातींच्या व्यक्तीकडून हिरावून घेण्याचं काम या जाती व्यवस्थेने केलेलं होतं. म्हणजे धर्माच्या नावावर अस्पृश्य जातीच्या लोकांना गुलाम बनवण्याचं काम, धर्माच्या जाती नावावर फक्त या अस्पृश्य लोकांना गुलाम बनवण्याचं काम या जातीव्यवस्थेने केलेलं आहे. मग अशी धार्मिक व्यवस्था आपल्याला पाहिजे की नाही हे आपल्याला स्वतःला ठरवायचं आहे. त्याचबरोबर जे काही वैदिक ग्रंथ असेल, जे काही वैदिक पारायणं असतील, जे काही पुराणविषयक कीर्तनं असतील, हे सुद्धा कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीच्या लोकांनी वेदाचं पठण होत असेल तर ते ऐकायचं नाही. जर ते ऐकलं तर गरम शिशाचं तेल कानामध्ये ओतण्यात येईल, अशा प्रकारच्या कडक शिक्षा या जाती व्यवस्थेने समाजामध्ये लादल्या होत्या. लोकांचे कान काढणे, डोळे काढणे, कान नाक विद्रूप करणे, गरम शिशाचं तेल कानामध्ये ओतणे, यासारख्या बऱ्याचशा शिक्षा, म्हणजे एकंदरीत खूप मोठा गुन्हा केल्यासारखं शिक्षा या कनिष्ठ जातीतील लोकांना किंवा लोकांवरती सोपवण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामुळे लोक घाबरून होते आणि लोक अशा काहीही करण्याचं नाही, याच्यामुळे त्यांना अन्यायाची जाणीव होत नव्हती आणि त्याच्यामुळे लोक चुपचाप जनावरांपेक्षा अनेक हाल अपेष्टा सहन करून जीवन जगत होते. म्हणजे अशा प्रकारे अनेक सामाजिक आणि जे धार्मिक अधिकार होते ते सामाजिक धार्मिक अधिकार यांच्यापासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न किंवा ते हक्क त्यांना मिळून न देण्याचा प्रयत्न या जातीय वादाच्या माध्यमातून या जाती व्यवस्थेने केलेल्या, म्हणजे जातीय असमानतेतून हा निर्माण झालेला पहिला आणि महत्त्वाचा दोष आहे आपल्याला असं म्हणता येईल. दुसरा दोष आहे मानवी मूल्याचा अभाव. दुसरा दोष आहे मानवी मूल्याचा अभाव. मानवाला स्वतःचा विकास साधण्यासाठी जी लोकशाहीने जी दिलेली मूल्य आहेत, कोणती? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, या मानवी मूल्यांची गरज असते. कोणत्या? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांची गरज असते. मात्र ही मानवी मूल्ये जाती व्यवस्थेला मान्य नाही किंवा जाती व्यवस्थेमध्ये ही मूल्य तुम्हाला अजिबात दिसणार नाही. त्यामुळे भारतात जाती व्यवस्थेमुळेच मानवतावाद रुजलेला नाही आहे. मानवाला सर्वांगीण विकासासाठी ज्या मूलभूत अधिकाराची आवश्यकता असते त्या मूलभूत अधिकारांपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या बहुजन वर्गाला दूर ठेवण्याचं काम केलं गेलं. त्याच्यामुळे व्यक्तिगत आणि त्याचबरोबर सामाजिक प्रगतीसुद्धा साध्य करता आलेली नाही. हे एक खूप मोठं चिंतेची बाब आपल्याला आहे असं म्हणता येईल. म्हणजे मानवाला स्वतःचा विकास करण्यासाठी काय आवश्यक आहे? स्वातंत्र्य पाहिजे, समता पाहिजे, बंधुता पाहिजे, न्याय पाहिजे आणि आजही त्या पुरेशा प्रमाणात आहे असंही म्हणता येणार नाही. काही बाबतीत जरी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय असले तरी काही वेळेस मात्र नक्कीच ती नावापुरती आहे की काय असाही एक आजच्याही परिस्थितीमध्ये प्रश्नार्थक चिन्ह नक्कीच निर्माण होताना आपल्याला
दिसून येते. म्हणजे जेव्हा अशा प्रकारची मूल्य जर समाज व्यवस्थेमध्ये असेल, कोणती स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही जेव्हा जर सामाजिक मूल्य जर समाजामध्ये असेल, तर समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असतो. व्यक्तिगत विकासा आणि जेव्हा व्यक्ती स्वतःचा विकास करतो, स्वतःचा विकास होत असताना आपोआपच सामाजिक विकास होतो, समाजाचा विकास सुद्धा घेऊन येतो. मात्र जाती व्यवस्थेला ही मूल्यच मान्य नाही. जाती व्यवस्थेमध्ये मूल्यच तुम्हाला दिसणार नाही. स्वातंत्र्य नाही, समता नाही, बंधुता नाही आणि न्यायाची संकल्पना नाहीच नाही. तर त्यामुळे आज माणुसकी संपुष्टात आलेली आहे, माणुसकीचा अंत झालेला आहे. आज मोठ्या प्रमाणात कुठेतरी कौर्य, या जाती व्यवस्थेने कौर्याची किंवा क्रूरता निर्माण केलेली आहे. यावर मात करण्यासाठी संपूर्ण जगात मग मानवतावाद निर्माण करणं गरजेचं आहे. बुद्धिवादाची जोपासना होणं गरजेचं आहे, मानवतावादाची जोपासना होणं गरजेचं आहे. परंतु भारतामध्ये असणारी जी जाती व्यवस्था आहे, ही जाती व्यवस्था खऱ्या अर्थाने असणाऱ्या जाती व्यवस्थेमुळे भारतामध्ये खऱ्या अर्थाने मानवतावाद रुजलेला नाही. कारण की या जाती व्यवस्थेने मानवाला मानवाकडे मानवाप्रमाणे बघू दिल्या गेलेलं नाही आहे. हा सगळ्यात मोठा दोष या जाती व्यवस्थेचा आहे. म्हणून मानवाला ज्या सर्वांगीण विकासासाठी जे मूलभूत हक्क पाहिजे, जे मूलभूत अधिकारांची आवश्यकता असते, ती जर अधिकार जर मिळाले असते तर मात्र नक्कीच समाजाचा विकास झाला असता, मानवतावाद समाजामध्ये रुजला असता. परंतु जाती व्यवस्थेने जो सगळ्यात मोठा बहुजन समाज आहे, सगळ्यात मोठा जो बहुसंख्य समाज आहे, यांना या सर्व अधिकारांपासून वंचित ठेवण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे काय झालं की मानवी मूल्य समाजामध्ये रुजू शकले नाही आणि मानवी मूल्य समाजामध्ये रुजू न शकल्यामुळे समाजामध्ये मानवतावाद निर्माण होऊ शकला नाही. हे आपल्याला एक काय आपल्या भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून अहितकारक घडलेली बाब आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. त्यानंतर तिसरा दोषाचा आपण विचार करू की आर्थिक विकासाला बाधक. तिसरा आहे आर्थिक विकासाला बाधक. जाती व्यवस्थेमुळे व्यावसायिक कौशल्यात वाढ व उद्योजकतेचा विकास होण्याऐवजी व्यवसायामध्ये निष्क्रियता वाढवण्याचं कार्य भारतीय जाती व्यवस्थेने केलं. जातीच्या आधारावरच व्यवसायाची निश्चिती करण्यात आली. आपण जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहिली होती की परंपरागत व्यवसाय फक्त करता येत होते. जातीच्या आधारावरच व्यवसायाची निश्चिती करण्यात आली असल्यामुळे समाजात निकोप आर्थिक स्पर्धा निर्माण होऊ शकली नाही. जाती व्यवस्थेमुळे पात्र व्यक्ती योग्य कामासाठी लावले जात नव्हते. त्यामुळेही आजही भारताचे मागासलेपण कायम आहे असं आपल्याला म्हणता येईल. आजही बहुतांशी ठिकाणी जे भरपूर उत्पन्न देणारे जे उद्योग आहेत, जे व्यवसाय आहेत, ते उच्च जातीकडे एकवटलेले आहेत. तर अशा प्रकारचे आर्थिक विकासाला ही जाती व्यवस्था सुद्धा बाधक ठरली आहे. कारण जाती व्यवस्थेमुळे व्यावसायिक कौशल्यात वाढ व उद्योजकतेचा विकास होण्याऐवजी व्यवसायामध्ये निष्क्रियता वाढवण्याचं काम भारतातील जाती व्यवस्थेने निर्माण केलेलं आहे. कारण की जाती व्यवस्थेमुळे व्यावसायिक कौशल्यात वाढ केव्हा झाली असती, प्रत्येक व्यक्तीला कोणताही व्यवसाय करण्याची संधी मिळाली असती. कोणी कोणताही व्यवसाय करा अशा प्रकारची जर मूलभूत संध्या जर जाती व्यवस्थेने दिली असती तर व्यक्तीच्या कौशल्यामध्ये वाढ झाली असती, स्पर्धा निर्माण झाली असती, त्याच्यामुळे उद्योजकता वाढीस लागली असती आणि त्याच्यामुळे काय झालं असतं, समाजाचा विकास झाला असता, आर्थिक विकास झाला असता, तेवढं उत्पन्न वाढलं असतं. पण ती परिस्थिती आज झालेली नाही आहे. जाती व्यवस्थेमुळे श्रमविभाजन साध्य झालं. म्हणजे प्रत्येक कोणी कोणत्या पद्धतीचं काम करायचं, कोणी कोणत्या पद्धतीचा व्यवसाय करायचं, अशा पद्धतीने श्रम वाटून दिले, कामं वाटून दिले. मात्र हे श्रमविभाजन गुणकौशल्याच्या आधारावर झालं नाही. कोणाकडे किती गुण आहे, कोणाकडे किती कौशल्य आहे, कोणाकडे किती ज्ञान आहे, ते बघून जर व्यवसाय जर दिल्या गेले असते, ते बघून जर व्यवसाय करता आले असते तर खऱ्या अर्थाने श्रमविभाजन झालं असं आपल्याला म्हणता आलं असतं. परंतु ते न बघता फक्त जातीच्या आधारावरती ते व्यवसाय त्यांना सोपवण्यात आले आणि त्याच्यामुळे उच्च जाती ह्या श्रीमंत बनत गेल्या आणि गरीब जाती मात्र गरीबच बनत गेल्या. जर सध्याच्या जर परिस्थितीचा विचार केला तर, आणि केलाच पाहिजे, आपण का बरं नाही, कारण आपण समाजशास्त्राचे जर अभ्यासक आहोत, आपण समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी जर विचार केला तर आजची सध्याची जी परिस्थिती आहे, आजच्या सध्याची जी अर्थव्यवस्था आहे ती -23च्या खाली आलेली आहे. -23च्या खाली तिचा GDP घसरत आलेला आहे. तर हा जो प्रोग्रेस रिपोर्ट आहे, अशा प्रकारची जी अर्थव्यवस्था निव्वळ कोरोना महामारीमुळे नव्हे तर इतर तुमची जी सरकारची जी काही ध्येय धोरणं आहे, ती ध्येय धोरणं कुठेतरी एका वर्गाला श्रीमंत बनवण्याची ध्येय धोरणं आहे. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण होत आहे.
जेव्हा जेव्हा व्यवसायाचं खाजगीकरण होईल, उद्योगधंद्याचं खाजगीकरण होईल, तेव्हा तेव्हाच संपत्तीचं केंद्रीकरण सुद्धा होईल. त्यासाठी संपत्तीचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. उद्योग सगळ्या व्यक्तींना करता आले नाही, मात्र फक्त 4-5 असे भारतीय समूह आहेत की त्या 4-5 भारतीय समूहांकडे मोठ्या प्रमाणात उद्योजकत्यांचं विविध भारताची असणारे जी काही सार्वजनिक मालमत्तेचं खाजगीकरण व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारची ही खाजगीकरणाची व्यवस्था ही समाजाला आर्थिक दुर्बलतेकडे नेत असते, समाजाची अर्थव्यवस्था घसरण्याकडे नेत असते. अशा प्रकारच्या या आर्थिक व्यवस्थेला अशी जाती व्यवस्था सुद्धा कारणीभूत असते. अशा प्रकारे सरकारची धोरणं सुद्धा कारणीभूत ठरत असते. कनिष्ठ जातीमध्ये असणारे जर काही बुद्धिमान लोक असतील तर या बुद्धिमान लोकांना उच्च जातीतील लोकांना कधी पुढे येऊ दिल्या गेलेलं नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं की स्पर्धाच नव्हती. उच्च जातीतील लोक पहिल्यापासून बसलेले आहे, आता हा व्यवसाय आमचा आहे, आम्हालाच करायचा आहे, म्हणजे तुम्हीच करा आणि तुम्हीच लायकी असो किंवा नसो, कौशल्य असो किंवा नसो, गुण असो किंवा नसो, फक्त तुम्हीच तुमचा विकास करायचा आहे, तुम्हीच तुमचे उद्योगधंदे चालवायचा, परंपरागत तुमचे व्यवसाय. अशा प्रकारची व्यवस्था या जाती व्यवस्थेने निर्माण केली आणि त्याच्यामुळे आर्थिक व्यवस्था होऊ शकलेली नाही. त्याच्यामुळे आपण इतर देशांच्या तुलनेत कुठेतरी उद्योगधंद्यामध्ये, उद्योग व्यवसायांमध्ये आपण मागे पडलेला आहे. पण याची जाणीव व्हायला आपल्याला बराच वेळ लागला. जोपर्यंत ब्रिटिशांचं सरकार आपल्यावरती आलं नाही, जोपर्यंत ब्रिटिश राजवट भारतामध्ये आली नाही, तोपर्यंत या गोष्टीचा आपल्याला विचारच नव्हता. पण तोपर्यंत खूप उशीर होऊन गेला होता आणि जाती व्यवस्थेने त्यामुळे योग्य व्यक्तीला योग्य काम मिळत नव्हतं. त्यामुळे आजही भारताचं जे मागासलेपण आहे, आज असं म्हणतात की भारत हा विकसनशील राष्ट्र आहे. भारत हा विकसनशील राष्ट्र नाही, भारत हा अविकसित राष्ट्र आहे. भारत हा विकसनशील राष्ट्र नाही, भारत हा अविकसित राष्ट्र आहे. आपल्याला विकासाच्या मार्गावर पोहोचायला बराच वेळ लागणार आहे. 2020 आपण आर्थिक कोणतरी म्हटलं होतं की 2-4 वर्षाचा अगोदर की 2020 भारत हा महासत्ता होणार आहे. आम्ही वाटच पाहत होतो की 1 जानेवारी 2020 उगवलं की बाबा भारत महासत्ता होईल, पण ते कुठं उगललं माहीतच नाही ना. 2 महिन्यानंतरच कोरोना आला. तर अशा प्रकारची ही अशा प्रकारे आर्थिक विकासाला बाधक ठरणारी ही जाती व्यवस्था, त्याच्यामुळे आजही कुठेतरी आपण अविकसित आहोत असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारे आर्थिक विकासाला सुद्धा बाधक ठरणारी ही जाती व्यवस्था आहे. तर या जाती व्यवस्थेचे बरेचशा जरी नियम, बरेचसे जरी काही गोष्टी शिथिल झाल्या असल्या तरी आजही ती पूर्णतः समूळ नष्ट झाली असं आपल्याला निश्चितच म्हणता येणार नाही. त्यानंतर आहे 4थं, राष्ट्रीय एकात्मतेस बाधक. आम्ही सगळे एक आहोत, आपण सर्व एक आहोत म्हणायला बरं वाटते. आपण सर्व एक आहोत, आपण सगळे भाऊ आहोत. पण किंवा आपल्याला जर आपली प्रार्थना माहीत असेल, सारे भारतीय माझे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. पण मला एक प्रश्न पडतो, आपण भारत माझा देश आहे, प्रश्नार्थक चिन्ह देऊन पहा. सारे भारतीय माझे बांधव आहे, प्रश्नार्थक चिन्ह देऊन पहा. अशा प्रकारची व्यवस्था खरोखर आहे का आपल्या भारतामध्ये? जातीमध्ये भारतीय समाज हा जातीमध्ये विभागलेला आहे. श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना आहे. ज्या देशातील हिंदूंचे शेकडो जातीमध्ये विभाजन झालेले आहे, त्यातूनच या जातीवादाची समस्या निर्माण झाली आहे आणि जातीवादाच्या भावनेने व्यक्तींमध्ये द्वेष, तिरस्कार, स्पर्धा यासारख्या दुर्गुणांना, यासारख्या संकटांना जन्म दिलेला आहे. जातीमुळे व्यक्ती फक्त जातीचा विचार करतो. जेव्हा निवडणुका वगैरे येतात तेव्हा पहा की मी या जातीचा आहे, त्याच्यामुळे मला या जातीतील व्यक्तींनी किंवा या जातीच्या लोकांनी निवडून द्यायला पाहिजे. अशा प्रकारची जाती व्यवस्था निर्माण करण्याचं काम आजही, व्यक्तीमध्ये जातीवाद पसरवण्याचं काम आजही आपल्या भारतामध्ये होत आहे. कारण की जाती व्यवस्थेची पाळेमुळे इतकी मजबूत आहे की ती अजूनही पूर्णतः नष्ट झालेली नाही आहे. त्यामुळे काय झालं की प्रत्येक जातीचे एक विशिष्ट समूह निर्माण झाले, प्रत्येक जातीचा विशिष्ट समूह. त्याच्यामुळे काय झालं की व्यक्तीच्या निष्ठा ह्या संकुचित झाल्या. फक्त स्वतःच्या जातीपुरता विचार करू लागले. एका हिंदू धर्माच्या अनेक जाती एकत्र येऊ शकतात. एका हिंदू धर्माच्या अनेक ज्या जाती आहेत ते एकत्र येऊ शकत नाही, तर त्यांना शीख, मुस्लिम, पारशी एकत्र ह्या जर गोष्टी येणंच शक्य नाही. आपण जर हिंदू धर्माचा जर विचार केला तर अनेक जाती आहेत, जातीतल्या अनेक उपजाती आहे. ह्या उपजातीनं तुम्ही म्हटलं एकत्रित या बाबा लढा, नाही, शक्य नाही. मग ही अनेक जातीत जर एकत्र येत नसेल तर मग या भारतीय समाजाने अनेक धर्माचे लोक आहे, हिंदू आहे, शीख आहे, बौद्ध आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, पारशी आहे. मग हे सगळे एकत्रित येण्याची गोष्ट तर दूरच राहिली. म्हणजे अर्थात झालं काय की या जातीय व्यवस्थेने समाजाला एकसंघ होऊ दिलेलं नाही आहे. या जाती व्यवस्थेने समाजाचं विभाजन करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या जाती व्यवस्थेमुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना,
व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण करू शकलेली नाही आहे. फक्त व्यक्तींच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मता 3च दिवस असते बाबा. भारतीय व्यक्तींच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मता ही फक्त 3च दिवस असते. कधी? किंवा राष्ट्रप्रेम सगळ्यात जास्तीत जागृत 3च वेळा असते. कधी? एक म्हणजे 15 ऑगस्ट, दुसरं म्हणजे 26 जानेवारी आणि तिसरं म्हणजे इंडिया पाकिस्तानची मॅच. तर अशा प्रकारची ही राष्ट्रीय एकात्मता जर ओतप्रोत जर लोकांमध्ये भरता आली असती तर आज आपण जगावरती राज्य केलं असतं. मात्र हे सगळ्यात मोठा आपल्या भारतीय समाजाचा दुर्गुण म्हणता येईल की ही जाती व्यवस्था अजूनही आपल्या समाजातून नष्ट झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी जाती व्यवस्थेतून माध्यमातून आपण अजूनही मागे राहिलेलो आहे. आपण राष्ट्रीय एकात्मता पूर्णतः निर्माण करू शकलेलो नाही आहे. म्हणून आजही कुठेतरी काही लोक राष्ट्रावरती टीका करणारे आहे, काही लोक राष्ट्राचं समर्थन करणाऱ्याची संख्या असायला पाहिजे, मात्र टीकाही करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसते. कारण की यासाठी राष्ट्रीय आणि ह्या गोष्टी राष्ट्रीय एकात्मतेला बाधक ठरणाऱ्या असतात. तर अशा प्रकारे हे 4 दोष आजच्या आपण या प्रकरणाच्या माध्यमातून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासलेले आहोत. उर्वरित जे काही पुन्हा बाकीचे दोष आहेत त्या दोषांचा विचार आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आता आपण इथेच थांबू. धन्यवाद.